एक मुलगा देवदर्शनाला जात असताना त्याचा ऍक्सिडेंट होतो. त्याला ऍडमिट करतात. तेव्हा त्याला बघायला त्याची आई, वडील, बायको, बहीण सगळे हॉस्पिटलमध्ये येतात. तेव्हा तो त्यांना म्हणतो, आपण देवासाठी एवढं करतो तरी देव माझा एक ऍक्सिडेंट सुद्धा रोखू शकला नाही. तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि त्याला कळतं घरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळं अख्ख्या घराला आग लागली. व त्याच्या डोक्यात येतं, जर माझा ऍक्सिडेंट झाला नसता तर मला बघायला माझ्या घरचे इथं आले नसते आणि घरात शॉर्ट सर्किट आग लागल्यामुळं घरच्यांचं काय झालं असतं. त्यामुळे मित्रांनो, देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका. देव आपल्याला ते देत नसतो जे आपल्याला चांगलं वाटतं. देव आपल्याला ते देत असतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. स्वामी, तुम्ही मला कसं? अगं, आमच्या पावलांपासून हृदयापर्यंतचा प्रवास पूर्ण करणं सगळ्यांना जमत नाही, पण तू तो प्रवास करून आली आहेस. सूर्य संपूर्ण विश्वाला उष्णता आणि प्रकाश देतो, परंतु त्याची किरण ढगाआड गेली की तो तसं करू शकत नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत तुमचा अहंकार तुमच्या हृदयाला व्यापू नये तोपर्यंत गुरु सुद्धा त्यावर प्रकाश टाकू शकत नाही. गुरु चरित्र तुम्हाला हे पदोपदी लक्षात आणून देतं. शिव शंकर शंभो.